नमस्कार मित्रांनो, मी धवल कांतीलाल रंगारकर इव्हॉल्व करिअर अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आपली जी व्होकॅब एक्सप्रेस बॅच सुरू आहे ना, तिचा जो काही चालू क्लास आहे ना, कोणता आहे? क्लास नंबर 5, राईट? कोणता? क्लास 5। क्लास 5 आहे ना, आणि आजचा जो वर्ड आहे तो कोणता आहे? इरोडाइट। कोणता आहे? इरोडाइट। है ना, विदाउट वेस्टिंग टाइम काय करू आपण, आपली जी काही बॅच आहे ती कंटिन्यू करू। क्लियर आहे? तर आजचा जो वर्ड होता तो कोणता आहे? कोणता आहे आजचा वर्ड? इरोडाइट। कोणता आहे? इरोडाइट। इरोडाइट म्हणजे लक्षात घ्या काय होते? काय होतं रे? है ना, काय? विद्वान। इरोडाइट म्हणजे काय होते? विद्वान। विद्वानाला आपण काय म्हणतो? काय म्हणतो आणखी आपण विद्वानाला? पंडित। आणखी एखादा शब्द? यस, अभ्यासू। एक्झॅक्टली, काय? अभ्यासू। अभ्यासू। क्लियर आहे? क्लियर आहे इथपर्यंत? काय बोललो मी? एरोडाइट आपला वर्ड आहे, त्याचं जे मीनिंग होतं मराठीमध्ये काय होते? एरोडाइटचं मीनिंग विद्वान, है ना, विद्वान। नंतर पंडित, नंतर त्याला आपण काय म्हणतो? अभ्यासू व्यक्तिमत्व ज्याचं असते त्याला आपण म्हणतो, है ना। चलो, त्याचा पार्ट ऑफ स्पीच कोण सांगते? पार्ट ऑफ स्पीच, यस। काय होईल पार्ट ऑफ स्पीच? काय आहे इथे लक्षात घ्यायचं ना, विद्वान, है ना, पंडित, अभ्यासू, काय आहे ते? कोणाला म्हणतो आपण? याच्या पुढे नाव येते की नाही? प्रख्यात काय विद्वान माणूस आहे म्हणते, काय विद्वान व्यक्तिमत्व आहे म्हणते, है ना। म्हणजेच हे काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे। काय आहे? ऍडजेक्टिव्ह। ऍडजेक्टिव्ह विशेषण। ऍडजेक्टिव्ह विशेषण जे काय करत असते? एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते। ऍडजेक्टिव्ह काय करते? एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते। कोणाची? नाउन किंवा प्रोनाउनची, है ना। नाउन किंवा प्रोनाउनची जे काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असते ती प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करते? ती पुरवण्याचं काम कोण करते? ऍडजेक्टिव्ह करते। इरोडाइट हा सुद्धा कोणता पार्ट ऑफ स्पीच आहे जर विचारलं जातं काय सांगाल? ऍडजेक्टिव्ह। क्लियर आहे? मग मराठीमध्ये काय होते याचं? विद्वान, नंतर पंडित आणि अभ्यासू। आणखी जर कोणते असतील तर ते तुम्ही स्वतः लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही। आम्ही अगोदरच सांगितलेले आहे, शब्द एक राहते आणि त्याचे मराठीमध्ये म्हणा की इंग्लिश मध्ये म्हणा त्याचे मीनिंग भरपूर होत असतात एकाच वर्डचे, है ना। तर लक्षात घ्या। मग आता हा जो पार्ट ऑफ स्पीच आहे, ऍडजेक्टिव्ह आहे, तर याचा आपल्याला सिनोनिम सुद्धा काय लागेल? काय लागेल रे? सिनोनिम्स काय लागतील? ऍडजेक्टिव्ह लागेल। काय लागेल? ऍडजेक्टिव्ह लागेल ना, सिनोनिम्स, है ना। मग काय होते? पहिला, डेली यूज मध्ये जो विद्वान असतो, जो सुशिक्षित असतो, है ना, त्याला आपण काय म्हणतो? लिटरेट। लिटरेट। क्लियर? क्लियर आहे का? लिटरेट, राईट। नंतर आणखी काय असते? विद्वानाला आपण काय म्हणतो? मला खूपच नॉलेजेबल पर्सन आहे म्हणते। नॉलेजेबल पर्सन म्हणजेच नॉलेजेबल। नॉलेजेबल डेली यूज मध्ये आहे लिटरेट, इलिटरेट, सुशिक्षित, अशिक्षित। नंतर नॉलेजेबल, है ना, त्याला काय असते? ज्ञान असते, जो ज्ञानी असतो, आहे की नाही। नंतर हायब्रो, हायब्रो, राईट, है ना। हायब्रो, आयब्रो नाही रे भाऊ, नाहीतर मग आयब्रो, आहे की नाही। आयब्रो नाही, आयब्रो हे ते भुवई असते, त्याला आपण आयब्रो म्हणतो। जातात ना आजकाल मुलंही करतात, ते काय म्हणतात? थ्रेडिंग वेडिंग करतात बाबा, ते जातात तिथे पार्लरला वगैरे। अगोदर मुली करायचे, आता ते क्रेज मुलांमध्ये सुद्धा आहे, है ना। आयब्रो वगैरे करतात, ते शेप लावतात, राईट। तर ते आयब्रो झालं, है ना। हे काय आहे? हायब्रो आहे, राईट, लक्षात घ्या। नंतर आणखी काय असू शकते? आणखी काय म्हणतो आपण? प्रकारचा जो पंडित असतो त्या पंडिताला आपण काय म्हणतो? आणखी एखादा विद्वान माणूस असतो त्याला आणखी काय बोलू शकतो? जनरल यूज मधले वर्ड स्कॉलरली, यस, स्कॉलर, है ना, स्कॉलर, स्कॉलरली।
स्कॉलरली, जो काय म्हणते खूप विद्वान आहे, राईट, विद्वान आहे. आणखी आणखी काय म्हणतो, लर्न, शिकलेला असतो, लर्न. यस. और बता सकते हो, बताइए. स्कॉलरली, लर्न, ब्रेनली, यस, ब्रेनली. आणखी एज्युकेटेड. अरे किती, हा तर सगळ्यात कॉमन वर्ड आहे ना एज्युकेटेड. एज्युकेटेड काय कॉमन वर्ड आहे, राईट. आणखी आणखी बुकिश. बुकिश, बुकिश पुस्तकी किडा. बुकिश काय असतो, पुस्तकी किडा. म्हणजे त्याला पुस्तकामधलं काही जरी विचारलं, बुक मधलं काही जरी विचारलं तरी तो तुम्हाला काय करेल, सांगेल. परंतु त्याला आजूबाजूला काय चाललंय त्याच्याशी त्याचं काही घेणं देणं नसते. ज्याला व्यावहारिक ज्ञान आपण काय म्हणतो कमी असतो, तो काय म्हणते नुसतं बुकातला किडा आहे म्हणतात. बोलतो ना आपण, बोलताना बोलतो, एखादा आपला मित्र जो असतो आणि त्याला पुस्तकं वाचायला म्हणा किंवा अभ्यास करायला खूप आवडते, है ना. अशा वेळी काय असते ना, मग त्याला बुक्स मधलं काही जरी विचारलं किंवा काही जरी त्याला हे झालं तरी त्याला ते ज्ञान असते, पण त्याला आजूबाजूला काय होतंय त्याला त्याच्याशी काही घेणं देणं नसते. अशा माणसाला आपण काय म्हणतो, पुस्तकी किडा, है ना. त्याला आपण काय म्हणतो, बुकिश. त्याला आपण काय म्हणतो, बुकिश. आणखी यस, अकॅडमिक. अकॅडमिक, सेरिब्रल. सेरिब्रल, राईट, सेरिब्रल. हे सगळेचे सगळे काय आहेत रे बाबा, सिनोनिम्स आहेत. कशाचे, कशाचे, इरोडाइट. अकॅडमिक, है ना. अकॅडमिक सुद्धा काय आहे. आणखी एक सेरिब्रल. सेरिब्रल याच्या अगोदर कुठे ऐकलंय का. सेरिब्रल, सेरिब्रल काय आहे, ब्रेनचा पार्ट आहे ना सेरिब्रल. सेरिब्रल क्लिअर आहे. ब्रेन शिकलेत ना, बायोलॉजी. बायोलॉजी मध्ये ब्रेन चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये जे ब्रेनचा जो पार्ट असतो त्याला सेरिब्रल म्हणतात. सेरिबेलम आहे, सेरिबेलम आहे आणखी, है ना. तर सेरिब्रल क्लिअर है ना. तर लक्षात घ्या, सिनोनिम्स पाहतो आपण कशाचे, इरोडाइटचे. इरोडाइट काय होतं, विद्वान, पंडित, अभ्यासू, सुशिक्षित, है ना. ते लिहायचं ते सगळं जे काय असेल ते आता पुढे. आणि त्याचे सिनोनिम्स जेव्हा पाहतो तेव्हा काय असते, सगळे बघा सगळे इझी वर्ड आहे. जेवढे इथे दिलेले आहेत आजचे जे काही वर्ड आहेत ना खूप इझी आहे. लिटरेट माहिती आहे तुम्हाला, जनरल यूज मध्ये आहे. नॉलेज माहिती आहे. नंतर हायब्रो हा एक नवीन वर्ड असेल कदाचित, पण आयब्रो वरून लक्षात ठेवायचं, आयब्रो इथे असते, माणसाचं डोकं इथे आहे, है ना. हायब्रो जर आलं तर समजायचं. नेक्स्ट स्कॉलर, लर्न, ब्रेनली, नंतर एज्युकेटेड, बुकिश, अकॅडमिक, सेरिब्रल. इज दॅट क्लियर. क्लियर. काय ठीक है ना, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का, नाही. चलो अब क्या देखना है इसका, एंटोनिम्स. एंटोनिम्स, चलो याचे अपोजिट काय असेल, काय असतात अपोजिट, एज्युकेटेड, अनएज्युकेटेड. अनएज्युकेटेड, राईट. आणखी लिटरेट, इलिटरेट. लिटरेट, इलिटरेट. आणि आणखी काय असू शकते, अनस्कॉलरली. ह्याच्या उलट हेच इझी आहे, तर ह्याच्या अपोजिट काय असतं, इझी असतं, अनस्कॉलरली. और आणखी आहे का काही, आणखी काही बोलू शकतो का आपण याच्यामध्ये. बेनाइट हा एक नवीन वर्ड आहे, राईट. बेनाइटेड, है ना. आणखी आहे, आठवतात, आठवते का ना.
अनलर्न, अनस्कॉलरली, अनब्रेनली, नंतर अनएज्युकेटेड आहे की नाही, सगळे सगळे इलिटरेट है ना, नंतर बुकिश, बुकिशच्या अपोजिट लिहायचं ते सगळे ते सगळं. क्लिअर? आठवते काय? यस, इग्नोरंट इथे लिहितो, इग्नोरंट. क्लिअर? इग्नोरंट. है ना. तर हे सगळे काय आहेत रे बाबा, याचे अँटोनिम्स आहेत. सगळे काय आहेत हे अँटोनिम्स आहेत. एरोडाइट विद्वान, पंडित, अभ्यासू, सुशिक्षित है ना. नंतर सिनोनिम्स काय असतात, लिटरेट, नॉलेजेबल, हायब्रो, स्कॉलरली, लर्न, ब्रेनली, एज्युकेटेड, बुकिश, अकॅडमिक, सेरिब्रल. क्लिअर इथपर्यंत? त्याचा अँटोनिम्स पाहला आपण, अनएज्युकेटेड, इलिटरेट, अनस्कॉलरली, बेनाइटेड आणि नंतर इग्नोरंट. इथपर्यंत क्लिअर होतं सगळ्यांना? क्लिअर आहे का? चलो, अब क्या देखना है इसका? इडियम्स पाहिजे त्याचे. कोणाचे? अगोदर एरोडाइट. काय असतात मग एरोडाइटचे? हे ब्लू स्टॉकिंग, अ मॅन ऑफ लेटर्स, राइट, हायब्रो, रेनेसान्स, हे सगळे काय आहे? इडियम्स आहेत. लिहायचं इथे ब्लू स्टॉकिंग, ब्लू ब्लू स्टॉकिंग, यस, ब्लू स्टॉकिंग, ब्लू स्टॉकिंग. नेक्स्ट, यस, आताच तो बोललो मी तुम्हाला. काय सांगितलंय? रेनेसान्स, रिनेसान्स, राइट, रिनेसान्स. क्लिअर? नंतर हायब्रो झालेला वर्ड आहे. अ मॅन ऑफ लेटर, हायब्रो इथे आलेला आहे ना, कुठे गेला ते? अ मॅन ऑफ लेटर्स, अ मॅन ऑफ लेटर्स. क्लिअर आहे इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? इडियम्स क्लिअर आहे? इडियम्स कोणते आहेत एरोडाइटचे? ब्लू स्टॉकिंग, अ मॅन ऑफ लेटर्स, रिनेसान्स, राइट. हे सगळे काय आहेत रे भाऊ? काय आहे? इडियम्स आहेत. काय रे? इडियम्स आहेत. क्लिअर आहे? क्लिअर आहे? मग आता याच्या अपोजिट कोणता असते? एरोडाइटच्या अपोजिट काय असते? इलिटरेट. इलिटरेटचं कोण सांगते? यस, नकलहेड. यस, नकलहेड. नकलहेड है ना, जो काय करतो? नकल करतो, कॉपी करतो. त्याचा कोण अध्यक्ष असतो? नकलहेड. असंही जरी लक्षात ठेवलं तरी लक्षात राहून जाईल. नकलहेड काय करतो? कॉपी करतो है ना. कोणाची तरी नक्कल करतो. आपण म्हणतो मराठीमध्ये नक्कल करतो म्हणते एखाद्याची, है ना. तो त्याची खूप छान नक्कल करतो. तेच लक्षात घ्यायचं, नकलहेड है ना. म्हणजे काय करतो तो ज्ञानी नसतो. तो काय करतो? फक्त दुसऱ्याची हे करतो, नकल करतो. राइट. आणखी काय बोलू शकतो? डम ॲज अ पास, dumb as pass, right? आणखी? यस, यू काय असते? काय असते रे बाबा? थिक ॲज माइंड, थिक ॲज माइंड. आठवतात आणखी?
बोला, बोलो बोलो जल्दी जल्दी, है ना, टाइम नाही आपल्याकडे. प्रिव्हियसचा खूप अभाव आहे, नेक्स्ट लेक्चर सुद्धा आहे, त्याच्यामुळे लवकर लवकर सांगा. जेवढ्या लवकर सांगाल तेवढ्या लवकर सोडतो. आहे का चौथा? डेफ्ट ॲज अ ब्रश. डेफ्ट ॲज ब्रश. क्लियर क्लियर करता सगळ्यांना. चला, कोणता वर्ड आहे? एरोडाइट है ना. एरोडाइट आहे. काय होते? पहिले तर पार्ट ऑफ स्पीच लक्षात घ्या. पार्ट ऑफ स्पीच वरनं, कारण आपल्याला कसं असते बाकीचे जे आहेत त्याची पार्ट ऑफ स्पीच लक्षात घेऊनच पुढे वर्ड चूज करावं लागतं, तुम्हाला ऑप्शन चूज करावं लागतं. क्लियर आहे? त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं. पार्ट ऑफ स्पीच काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे, राईट. ऍडजेक्टिव्ह आहे. नंतर ऍडजेक्टिव्ह मध्ये एरोडाइट. एरोडाइट मराठीमध्ये विद्वान, पंडित, अभ्यासू, है ना. पुढे जे तुम्हाला मराठीत माहित असतील ते तिथे ऍड करा. नेक्स्ट त्याचे जेव्हा मी सिनोनिम्स पाहतो तेव्हा सिनोनिम्स मध्ये काय येतं, मी अगोदरही क्लिअर केलेलं आहे. वर्ड लक्षात ठेवायचं काय पॅटर्न असतो, तर जे जनरल यूज मधले वर्ड आहेत ते अगोदर लक्षात ठेवा. ते तर लक्षात राहतातच, नो डाऊट. क्लिअर आहे? ते तर लक्षात राहतात. येतात काय, जे जनरल यूज मध्ये आहे ते लक्षात राहतातच, बरोबर आहे. तर लक्षात घ्यायचं. लिटरेट, नॉलेजेबल, हायब्रो, स्कॉलरली, लर्न, ब्रेनली, एज्युकेटेड, बुकिश, बुकिश पुस्तकी किडा, अकॅडमिक, अकॅडमिक मध्ये एखादा स्टुडंट असतो जो रेग्युलर बिलकुल हे करतो तो कसा असतो, प्रॉम्प्ट असतो बिलकुल, है ना. आणि दुसरा सेरिब्रल. सेरिब्रल काय, ब्रेनचा तुमचा जो पार्ट असतो, है ना, जो काय असतो तुम्हाला ब्रेनचा पार्ट काय आहे, बायोलॉजीचा हे आहे तो सब्जेक्ट, हे ब्रेनचा पार्ट असतो सेरिब्रल. सेरिब्रल काय बेसिकली ब्रेनचा पार्ट असतो जो काय करतो, पूर्ण बॉडीला तुम्हाला कंट्रोल करण्याचा कंट्रोल करण्याचं काम करतो. क्लिअर आहे? नेक्स्ट. आणि नंतर त्याचे अँटोनिम्स जेव्हा आपण पाहतो तेव्हा काय, अनएज्युकेटेड, इलिटरेट, अनस्कॉलरली, बिनायटेड आणि इग्नोरंट. हा एकच नवीन वर्ड आहे, तुम्हाला हा लक्षात ठेवायचा, है ना. नंतर मग जेव्हा इडियम्स पाहिले, इडियम्स मध्ये काय, ब्लू स्टॉकिंग. ब्लू स्टॉकिंग म्हणजे स्कॉलर, यस. अ मॅन ऑफ लेटर्स, है ना, म्हणजे त्याच्याकडे अ मॅन ऑफ लेटर्स आता आपण याच्यावरून काय करू शकतो की त्याच्याकडे काय लेटर्स आहेत, लेटर्स नाही आहे, त्याच्याकडे एवढं ज्ञान आहे की त्याला काही जरी विचारलं तरी तो काय पटकन उत्तर देईल. नंतर रिनेसान्स, है ना. नेक्स्ट मग आपण याचा काय पाहिलं, अँटोनिम्स पाहिलं होतं इडियम्सचे, है ना. इलिटरेट. इलिटरेटचं काय होतं, नकलेट. नकलेट म्हणजे जो कॉपी करतो, नक्कल करतो, मराठीमध्ये नक्कल करतो. डम ॲज पास आणि थिक ॲज माइंड, डेफ्ट ॲज ब्रश. क्लिअर आहे? ठीक आहे. तर इथे आपला हा जो इरोडाइट वर्ड होता, हा पूर्ण त्याचा जे काही मीनिंग होते, सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि ते रिलेटेड जे काही इडियम्स आहे ते क्लिअर आहे. इथे काय करू आपण, आजचं लेक्चर थांबू, राईट, है ना. क्लिअर आहे ना? क्लिअर आहे? काय करा, शेअर करायचं विसरायचं नाही. खूप कमी शेअर होत आहे ना. जेवढी मेहनत आम्ही घेतो त्या मेहनतीच्या याने, हा मला माहिती आहे थोडेसे काही तरी प्रॉब्लेम आहे, क्लॅरिटीचा प्रॉब्लेम आहे. नंतर समजा तुम्ही कुठे कोणी घरी बसून करते त्यावेळेस जो मोबाईलचा डेटा युज करता तुम्ही, तो तुमचा डेटा जास्त खर्च होत आहे. आणि कंटिन्युअसली आम्ही प्रोग्रेस करण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये, म्हणजे स्वतःला हे करण्याचा प्रयत्न करतोय की मुलांना कमीत कमी याच्यामध्ये कसं देता येईल. बरोबर आहे, आमचे प्रयत्न चालूच आहे. पण कसं आहे, तुमचा जो थोडासा रिस्पॉन्स जो आहे ना, तो रिस्पॉन्स कमी होताना दिसतोय. पण असो, कमी तर नाही म्हणता येईल, कारण जे लोक पाहणार आहेत ते पाहतच आहेत व्हिडिओ, राईट. बरोबर आहे. फक्त काय करा, तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंट मध्ये काय करा, तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते क्लिअरली आम्हाला मेन्शन करा. क्लिअर आहे? ठीक आहे. इथे आपण काय करू, थांबू. थँक्यू.